नमस्कार मैत्रिणींनो. तर श्रावण महिन्यात काढण्यासाठी सुंदर रांगोळी मी इथे घेऊन आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर सर्वप्रथम रांगोळीच्या मध्ये मी ओमचं स्टेन्सिल्स आहे माझ्याकडे, ते स्टेन्सिल्सने मी ओम काढून घेतलेलं आहे. परत माझ्याकडे मी ज्या रिंग ठेवल्या होत्या त्याला मी डबल 2दा राऊंड मारून घेतलेला आहे आणि त्या राऊंडमध्ये आता आपण डॉट देणार आहोत. तर जे सगळे राऊंड्स आहेत त्याला आपण डॉट देऊन घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने डॉट देत आहे. तर मला याची प्रॅक्टिस असल्यामुळं मी व्यवस्थित आणि दिसायला सुंदर असे डॉट देते. तुम्ही ही प्रॅक्टिस करून असे डॉट देऊ शकता. तर पाहू शकता मी आता 3ऱ्या सर्कलला डॉट देत आहे. त्याचबरोबर 4थाही डॉट आता मी कंप्लीट करत आहे. तर श्रावण महिन्यात काढण्यासाठी अतिशय सुंदर रांगोळी मी इथं तुम्हाला दाखवते आहे. तर आता ओम नंतर जे आपलं सेकंड सर्कल आहे त्याच्यामध्ये मी केंद्रवर्धिनी काढून घेत आहे. तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने काढत आहे. इथे बॉटलचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे, रांगोळी पडत नाही आहे व्यवस्थित. आता परत मी कंटिन्यू करते रांगोळी. तर तुम्हाला माझ्या रांगोळ्या कशा वाटतात मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कुठली रांगोळी हवी आहे तेही सांगा. माझ्या रांगोळ्या कशा वाटतात ते कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणींसोबत माझे या रांगोळ्या शेअर करा आणि लाईकही करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि साईडला जे बेल आयकॉन दिलेलं आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. तर आता 3ऱ्या सर्कलमध्ये मी इथं तुरा घेत आहे केंद्रवर्धिनी आणि त्याला वर आपण तुरे देऊन घेत आहोत. तुम्ही पाहू शकता या दिसायला खूप सुंदर डिझाईन्स दिसतात. 3पेक्षाही जास्त घेऊ शकता, पण माझ्याकडे इथं जागा कमी असल्यामुळे मी इथं 3च तुरे घेतलेले आहेत. पाहू शकता कशा पद्धतीने मी पहिल्यांदा केंद्रवर्धिनी काढलेली आहे आणि त्याला साईडने तुरे दिलेले आहेत. आता लास्टचे जे सर्कल आहे आपण त्याच्यानंतरचं जे छोटं सर्कल होतं 4थ्या नंबरचं सर्कल, तिथं आपण काहीच नाही आहे काढणार, कारण तिथं जर आपण काही काढलं तर ते खूप डिझाईन खूप भारी वाटेल तिथं, म्हणजे ते व्यवस्थित नाही वाटणार. तर सगळ्यात शेवटच्या सर्कलला म्हणजे जे आउटर लाईन आहे तिथं मी गोपद्म काढून घेत आहे. तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीनं गोपद्म काढत आहे. आता आपण गोपद्म काढून झाल्यानंतर गोपद्मला वरून ज्या पाकळ्या राहतात, याला आपण कमळाच्याच पाकळ्या म्हणूया, जस्ट लाईक कमळाच्याच पाकळ्यासारख्या पाकळ्या राहतात, त्या आपण गोपद्मला वरून काढून घेत आहोत. तुम्ही पाहू शकता या दिसायला खूप सुंदर दिसतात आणि रांगोळी काढल्यानंतर त्या इतक्या भारी दिसतात. कधी कधी मी काढलेली रांगोळी मला पुसायला जड जातं, एवढ्या छान डिझाईन दिसतात त्या. तर आपली डिझाईन कंप्लीट झालेली आहे. रांगोळी कशी वाटली तुम्हाला मला नक्की सांगा. धन्यवाद.